हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे. फाउंडेशन सिरीज पॉलिटेक्निक डिप्लोमाला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, तसंच 11 सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी यूजफुल ठरणारी ही फाउंडेशन सिरीज जी मॅथमॅटिक्सला डिवोटेड आहे अशी सिरीज आपण स्टार्ट केली आहे मुलांनो. डे 1, डे 2, डे 3, डे 4पर्यंत आपण आलो आहे. आजचा डे 5 आहे. डे 1मध्ये आपण शिकलो आहे मॅथमॅटिकल आयडेंटिटीज. डे 2मध्ये आपण बघितला डिटर्मिनंट. पुढच्या लेक्चरमध्ये डिटर्मिनंटवरती बघितलं आहे. नेक्स्ट लेक्चर आपण एक्सपोनंटवरती बघितलं आहे. आणि आजचं सेशन जे आहे अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिकवरती आहे, दॅट इज लॉगॅरिथम. तर मुलांनो, लॉगॅरिथमची गंमत समजून घेऊया आणि पुढे जाऊया. पण त्या अगोदर थोडीशी माहिती आपल्याबद्दल. मी बोराडे सर, MSc मॅथमॅटिक्स झालेला आहे आणि आपले क्लासेस ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही फॉर्मॅटमध्ये चालतात. ऑफलाईन सेशन जे आहेत, लेक्चर जे आहेत, बॅचेस ज्या आहेत त्या आहेत आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकच्या कॉलेजच्या समोर, बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस सिन्स 2001. तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभरातील अनेक विद्यार्थी जे आपल्याशी कनेक्टेड आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, तो प्लॅटफॉर्म आहे बोराडे मॅथ्स अकॅडमी. हा जो ॲप्लिकेशन आहे जो गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, आत्ताच डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये काही फ्री लेक्चर्स पण आहेत. पण ज्यांना बॅचेस पाहिजे असतील M1, M2 किंवा तुमचं 11 सायन्स, 12 सायन्स किंवा MSTCTची बॅच तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करता येणार आहे. तर मुलांनो, आपले ऑफलाईन सेशन जे आहेत डिप्लोमाचे, तुमची कॉलेज सुरू झाल्यानंतर लगेच सुरू होतील तिथे. तोपर्यंत आपण ही फाउंडेशन सिरीज जी आहे ती एन्जॉय करूया, कारण ही सिरीज तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे मुलांनो. आणि आज जो टॉपिक सुरू करणार आहे मुलांनो, जी फर्स्ट सेमिस्टरला बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे M1 हा जो सब्जेक्ट आहे त्यावर डिपेंड असणारा जो पहिला टॉपिक आहे, दॅट इज लॉगॅरिथम, या टॉपिकवरती. चला तर मुलांनो, सुरू करूया एक मनोरंजक प्रवास, आणि त्याचं नाव आहे लॉगॅरिथम. चला तर मुलांनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण ज्या ज्या वेळेला मी लाईव्ह सेशन घेतो आहे किंवा हे लेक्चर अपलोड केलं जातं आहे त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला काय मिळू शकेल. तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर्स नक्की करा. ओके मुलांनो, आणि तुमच्या कमेंट्स पण येऊ द्यात याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून तुम्हाला काय सजेशन आहेत ते मला समजत राहतात. ओके, थँक्यू सो मच गाईज. तर लॉगॅरिथम म्हणजे काय, हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, काही विद्यार्थ्यांनी ऐकलं नसेल, तर डोंट वरी, मी तुम्हाला सांगतो मुलांनो. लॉगॅरिथमची जर्नी आपल्याला सुरू करायची असेल तर समजून घेणं गरजेचं आहे. व्हाय लॉगॅरिथम का शिकायचं आहे आपल्याला, तर ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. समजा मी मुलांना विचारले तुम्हाला 33.47 मल्टिप्लाइड बाय 888.9 डिवायडेड बाय 83.77 असं काहीतरी लिहिलं. आता हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे. तर मला सांगा, हे तुम्हाला जर स्वतः करायला सांगितलं ओरली म्हणजे कॅल्क्युलेशन विदाऊट कॅल्सी, तर जमणार आहे का मुलांनो? तुम्ही म्हणाल कॅल्सी तर लागणार आहे सर, विदाऊट कॅल्सी असं कॅल्क्युलेशन करणं आम्हाला काही जमणार नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला इझी होऊ शकतं. कशाने? तर बाय यूजिंग लॉगॅरिथम. तुम्हाला मुलांनो 7चा क्यूब विचारला तर तुम्ही विचार करणार 7चा क्यूब म्हणजे काय भानगडे, 7 × 7 × 7 343 होईल. एवढं तर तुम्ही करू शकतात. पण तुम्हाला जर विचारलं 77.78 त्याचा क्यूब सांगा, आता मात्र तुम्ही विचार करणार, अरे बापरे, एवढ्याचा क्यूब करायचा म्हणजे 77.78चं 3दा मल्टिप्लिकेशन करायचं, आणि हे काही इझी काम नाही आहे, इझी टास्क नाही आहे हा. मग करायचं कसं? मुलांना ह्या गोष्टी इझी होतात बाय युजिंग लॉगॅरिथम. तुम्ही म्हणाल कसं? मी सांगणार आहे मुलांना. आपल्या सिलेबसमध्ये डिप्लोमासाठी कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला कॅल्सी अलाव आहे. पण याची जी लॉज आहेत, याचे जे रूल्स आहेत लॉगॅरिथमचे, हे मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला यूज करायला लागतात. डेरिव्हेटिव्जमध्ये, इंटिग्रेशनमध्ये, अगदी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये कुठेतरी येऊ शकतात. तर त्यामुळं याला आपण अवॉइड करता येणार नाही. तर ह्या प्रकारच्या गोष्टींसाठी लॉगॅरिथम लागणार आहे. पण मग मुलांनो,
व्हॉट इज लॉगॅरिथम हा प्रश्न तर राहतोच ना, म्हणजे याची डेफिनेशन आपल्याला कळली पाहिजे. तर ही डेफिनेशन कळण्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मुलांना. एक एक्झाम्पल मी नेहमीच देत असतो. ते एक्झाम्पल म्हणजे 2चा पावर जर 3 घेतला तर याचा आन्सर किती येईल रे मुलांनो? 2⁻³ का मीनिंग क्या होता है बच्चे लोग? 2 × 2 × 2. 2चं 3 वेळा मल्टिप्लिकेशन, 2 2 जार 4, 4 2 जार 8. बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू 8 लिहूया. हे मुलांनो याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. पण मग लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे काय? व्हॉट इज लॉगॅरिथम? व्हॉट इज लॉगॅरिथम हे सांगायचं असेल तर ह्या डोक्यावर कोण आहे? याला 2ला काय म्हणतात मुलांनो? बेस. आणि 3ला काय म्हणतात? इंडेक्स. जेव्हा मी 2⁻³ लिहितो, 2 हा काय झाला मुलांनो? बेस झाला. बेस बेस पक्का झाला तरच त्याच्यावरती काय करता येईल मुलांनो? कळस चढवता येणार आहे, लक्षात ठेवा. तर 2 बेस आहे, 3 इंडेक्स आहे. याला 3 नाव आहेत. तशी सांगायला झालं तर याला इंडेक्स म्हणतो आपण, इंडेक्स. याला पॉवर म्हणतो आपण, बरं का मुलांनो. याला एक्सपोनेंट असं सुद्धा म्हणतो आपण, बरं का. ह्या तिन्ही गोष्टींना पॉवर असं म्हणतात किंवा इंडेक्स. तर मुलांनो, आणि हा काय रे? हा आहे बेस, जो एखाद्या नंबरच्या डोक्यावर, दॅट इज पॉवर. आणि मला सांगायला तुम्हाला आनंद होतो, हा डोक्यावरच्या नंबरला लॉग म्हणतात. डोक्यावरती जो नंबर आहे दॅट इज लॉगॅरिथम. हा डोक्यावरती जो आहे त्यालाच आपण लॉगॅरिथम म्हणतो मुलांनो. आणि लिहितात कसा? लॉग लिहायचा. आणि मग मुलांनो इथे जो बेस आहे लॉगसाठी तो बेसच असतो. इधर जो बेस आहे वही बेस इधर रहेगा. पण लॉग कशावर अप्लाय होईल? ह्या बाजूच्या नंबरवरती, 8 वरती. आणि जो डोक्यावरती आहे ते तुमचं लॉगचं काय होतं मुलांनो? आन्सर. आणि याला रीड कसं करायचे? लॉग ऑफ 8 टू द बेस 2 इज इक्वल टू 3. हे लक्षात घ्या मुलांनो. ह्याला आपण 2 नावं देणार आहोत. पहिल्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा आपल्यासाठी कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म, बरं का. आणि काही बुक्समध्ये याला इंडेक्स फॉर्म असं सुद्धा म्हणतात. आणि हा जो आहे मुलांनो लॉगॅरिथमिक फॉर्म किंवा लॉग फॉर्म, लक्षात ठेवा. तर याची जर डेफिनेशन करायची झाली मुलांनो तर सिम्पलशी डेफिनेशन मी तुमच्यासमोर मांडतोय, ती नीट ऐका. जर मी म्हटलंय का इफ एचा पॉवर x आहे आणि एचा पॉवर x केल्यावर आन्सर m येत असेल, काय येत असेल? यम. पण इथे एक गडबड आहे मुलांनो. यामध्ये जो बेस आहे ए हा कधी 0 नसला पाहिजे, कारण 0च्या डोक्यावर काही घेतलं तर उत्तर काय येणार आहे? नॉट डिफाईन येणार आहे. त्यामुळे तसं काही होणार नाही. म्हणजे तो 0च्या डोक्यावर जे घेतल्यानंतर ते काय लॉगॅरिथमिकसाठी येणार नाही, कारण बेस लॉगचा कधीच 0 नसतो. आणि अजून एक गोष्ट नसते, दॅट इज ए नॉट इक्वल टू 1, बरं का. ए नॉट इक्वल टू 1. आणि अजून एक गोष्ट सांगतो, ए कसा असेल? ग्रेटर दॅन 0. ए काय असेल? ग्रेटर दॅन 0. हा बेस हा पॉझिटिव्ह असणार आहे, हे लक्षात घ्या. मग आपण काय म्हणू शकतो? देन जर एचा पॉवर x असेल, त्याचा आन्सर जर येत असेल m, आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, भानगडी सगळ्या समजल्यात ना. तर मुलांनो या पॉवरला आपण काय म्हणतो? एक्सला आपण डोक्यावरच्या नंबरला लॉग म्हणतात. तर x इज कॉल्ड, देन x इज कॉल्ड काय म्हणतो आपण मुलांनो? लॉगॅरिथम. x इज कॉल्ड लॉगॅरिथम. कोणाचा लॉगॅरिथम म्हणतात? एक्सला, यमचा. लॉगॅरिथम टू द बेस, लॉगॅरिथम x इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ m. लॉगॅरिथम ऑफ m टू द बेस कोणता रे? टू द बेस a, जो बेस आहे तो. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि इट कॅन बी रिटन ॲज, याला आपण लिहू शकणार आहोत. इट कॅन बी रिटन ॲज कसं लिहिणार आहोत माहीत आहे का मुलांनो? याला लिहिताना लॉग लिहायचा आणि या लॉगचा आन्सर काय येणार आहे? डोक्यावरच्या नंबरला लॉग म्हणतात, इक्वल टू x. पण लॉग कोणावर अप्लाय झाला आहे? त्या बाजूच्या नंबरवरती m, आणि बेस इथं जो आहे तोच बेस इथं असणार आहे, लक्षात ठेवा. याला असं लिहितात. यामध्ये दोन्हीही गोष्टी तुम्ही व्यवस्थित रीतीने काय करून ठेवायच्या आहेत मुलांनो? समजून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये a⁻x = m आणि ह्या दोन्हीही गोष्टी लक्षात ठेवा. जर मुलांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतोय मुलांनो, बेस जर काय असेल? 10 असेल लॉगचा, तर त्याला म्हणतात कॉमन लॉगॅरिथम. त्याला काय म्हणतो आपण? कॉमन लॉगॅरिथम किंवा कॉमन लॉग. आणि बेस अगर बच्चों ई रहेगा,
ई म्हणजे काय, ABCD मधला ई नाही, हा ई म्हणजे एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट असतो आणि ज्याची व्हॅल्यू एक ठरलेली आहे 2.718. तर ह्या बेस जर लॉगचा ई असेल तर त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, नॅचरल लॉगॅरिथम. नॅचरल लॉगॅरिथम असं म्हणतो. हे लक्षात ठेवा मुलांनो. ह्या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत आणि यामध्ये अजून तुम्हाला जे सांगायचं आहे ते आपण सांगणार आहोत. दॅट इज मुलांनो, समजा तुमच्याकडे आलंय, तुम्हाला हे आठवतंय का, एचा पावर समजा काय आहे मुलांनो, 0 आहे. तर याचा आन्सर काय येतंय, लॉज ऑफ इंडायसिस शिकलोय आपण, लॉ ऑफ एक्सपोनंट. याचा आन्सर असतं 1. एचा पावर 0 असेल तर उत्तर काय असतं 1. आता हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल. याचं सांगा लॉगॅरिथमिक फॉर्म सांगा बरं. लॉग ऑफ काय लिहिता येईल तुम्हाला, लॉग कोणाचा, 1चा. बेस काय असेल ए आणि आन्सर काय असेल, डोक्यावरच्या नंबरला लॉगचा आन्सर म्हणतात. म्हणजे लॉग ऑफ 1 टू द बेस ए इक्वल टू काय येतं 0. म्हणजे 1चा लॉग हा नेहमी कोणताही बेस असो 0 असणार आहे. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट काय झाली, ही लॉग ऑफ 1 टू द बेस ए इक्वल टू 0. अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट तुमच्यासमोर मांडतोय. एचा पावर सपोज आपण म्हटलंय मुलांनो, एचा पावर काय आहे, 1 आहे. तर एचा पावर 1चा अर्थ एचा एकच वेळा मल्टिप्लिकेशन म्हणजे एकच, A⁻1 म्हणजे एच. तर मुलांनो याला जर मला एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्म लिहायचं असेल तर लॉग लिहिलाय, लॉगचा आन्सर काय येणार आहे, डोक्यावरती जो आहे तो नंबर म्हणजे 1. पण कोणाचा लॉग, लॉग ह्या बाजूच्या नंबरचा एचा. कधी, टू द बेस ए असताना. कसं लिहिलं समजलं का, हे समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला 2 महत्त्वपूर्ण नोट्स सांगितल्यात मी तुम्हाला ह्या मुलांनो. दीज आर द 2 इम्पॉर्टंट नोट्स. अलग लक्षात, या इम्पॉर्टंट नोट आहे फर्स्ट आणि ही सेकंड. आता ही नोट आपण काय करूया, इथे पकडून इथे ठेवूया, ठीक आहे. आणि ही सेकंड नोट आहे, ही सेकंड नोट जी आहे ही पण इथे ठेवूया. दीज आर द 2 इम्पॉर्टंट नोट्स. लक्षात ठेवा, हे 2 लक्षात राहतील का. आजच्या लेक्चरमध्ये त्या 2च गोष्टी शिकणार आहे. एक म्हणजे डेफिनेशन आणि ह्या 2 इम्पॉर्टंट बेसिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डेफिनेशन लक्षात ठेवा, एचा पावर x असेल तर आन्सर m असेल. तर हा जो पावर आहे तोच आपला लॉग आहे. आजपर्यंत आपल्यापासून ही गोष्ट लपवलेली आहे, पण आज आपल्याला गोष्ट रिव्हील झाली आहे. काय, डोक्यावरच्या नंबरला लॉग म्हणतात. लक्षात आलं. आणि हा जो आहे बेस तोच लॉगचा पण बेस असतो, हे पण तितकंच खरं आहे. बस इतकं तुम्ही लक्षात ठेवलं मुलांनो तर मला वाटत नाही तुम्हाला काही अडचण येणार आहे. ठीक आहे, चलो तो बच्चों स्टार्ट करते हैं. कुछ प्रॉब्लेम्स डिपेंड ऑन दिस. चला, आजच्या सेशनमध्ये एक महत्त्वपूर्ण एक प्रकार शिकणार आहोत. काय आहे तो प्रकार, तर मुलांनो कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. तुम्हाला जे दिलं आहे त्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करून दाखवायचं आहे. तर उत्तर लिहूया, काय अडचण आहे आपल्याला, डायरेक्ट उत्तर लिहिणार आहे आणि काही प्रॉब्लेम तुमच्यासाठी असणार आहे बरं का. चला मुलांनो, तर हा प्रॉब्लेम आहे, पेपरमध्ये गिवन वगैरे सगळं लिहायचं आहे. आता मी डिरेक्टली आन्सर लिहिणार आहे एका ओळीत. मुलांनो क्वेश्चनमध्ये कधीही नाही तर पहिला लिहून दाखवतो कशा रीतीने लिहायचा, इमानदारीत. म्हणजे नाही तर तुम्हाला माझ्यासारखी सवय लागायची, शॉर्टकटमध्ये लिहायचं नाही. उत्तर लिहिण्याची पद्धत अशी असली पाहिजे. गिवन लिहायचं पहिलं. काय म्हणायचं आहे, गिवन काय आहे मुलांनो, 5⁻³ = 125 आणि मग हेन्स. आता उत्तर लिहूया. मला सांगा 5च्या डोक्यावर कोण आहे, 3 आहे सर. म्हणजे 3 आपलं लॉगचं काय आहे, आन्सर. मग जर लॉग लिहिला इथं लॉगचा आन्सर किती येणार, 3 येणार आहे. पण कोणाचा लॉग काढला आहे, त्या बाजूचा नंबर 125 आहे आणि बेस इथं 5 येतं, इथला पण बेस 5. हे आपलं काय झालं आहे मुलांनो, आन्सर झालेलं आहे. दिस इज द फायनल आन्सर. झालं ना उत्तर, काय अडचण आहे मुलांना. याच्यावरनं हे अशा प्रकारे लिहा. फॉर्मॅट समजलं आहे का सगळ्यांना. ओके, थोडंसं मी हे करून घेतो आहे म्हणजे कसं होईल तुम्हाला पार्ट लक्षात राहतील. ठीक आहे मुलांनो. तर आता मुलांनो नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे ज्याचं उत्तर आपण बघूया. तर याच्यामध्ये मला सांगा 3चा पावर किती आहे, -2. आन्सर किती, 1/9. मग कसं लिहायचं आहे, डायरेक्टली तर मी लॉग लिहिला ना तर लॉगचा आन्सर किती, पहिलं लॉगचा आन्सर लिहा. डोक्यावरच्या नंबरला लॉग म्हणतो ना आपण, तर आन्सर असणार आहे -2. पण कसं रे मुलांनो, तर इथं लिहूया 1/9
टू द बेस किती लिहूया 3. इथं जो बेस आहे तोच बेस इथं असणार आहे. बेस सारखाच लिहायचा आहे, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही गोंधळ करून 3ला 1/9 मल्टिप्लिकेशन असं वाटायचं, तसं करू नका. मुलांनो इकडे या प्रॉब्लेमचं आन्सर लिहूया. तर आता मला सांगा मुलांनो, हे आन्सर लिहिलं, डायरेक्ट आन्सर लिहिलं आहे, इथेही डायरेक्ट आन्सर लिहितो आहे. मला सांगा लॉग लिहिला आहे मी, लॉग हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, त्याचा आन्सर किती येणार आहे? बरोबर सांगताय तुम्ही, बरोबर टाईप करा, कमेंट करा, उत्तरं सांगत चला मला. किती आन्सर असणार आहे? -2. आणि कोणाचा आहे तो लॉग? तर ह्या बाजूचा नंबर आहे 0.001 आणि बेस किती आहे मुलांनो? 10. हे तुमचं काय झालं? आन्सर. ठीक आहे. हे तुम्हाला जर इथे खूपच गर्दी वाटत असेल तर थोडीशी इथे जागा तयार करा, झाला आन्सर. तर त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे मुलांनो, याचा आन्सर लिहूया. कसं लिहिता येईल? डायरेक्ट आन्सर लिहितो आहे मी. लॉग लिहिल्यानंतर आन्सर काय आहे ते अगोदर लिहून घ्या वाटल्यास. तर डोक्यावर 3/4 आहे, तर आन्सर आपलं 3/4 असणार आहे. पण कोणाचा लॉग? बेस काय ते पण सांगा. लॉग आहे 27चा, बेस आहे 81. हे तुमचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे मुलांनो. त्यानंतर 2⁵ = 32 आहे. तर याचा आन्सर कशा रीतीने करणार आहात मुलांनो सांगा बरं. तर याच्यामध्ये लॉग लिहिला आहे मी, लॉग लिहिला, तर लॉगचा आन्सर काय? डोक्यावरच्या नंबरला लॉग म्हणतोय ना, लॉगचा आन्सर 5 आहे. पण कधी? जेव्हा त्याच लॉग ॲप्लाय होईल कोणावर? 2 का 32वर? 32वर. आणि टू द बेस काय असेल मुलांनो? 2. झालं माझं आन्सर. याला वाचणार कसं? log 32 टू द बेस 2 = 5. वाचण्याची पण एक तुम्हाला हॅबिट असली पाहिजे. तर याचा आन्सर लिहूया मुलांनो. बघा, ईचा पॉवर 1/2. ई ओळखला ना तुम्ही आता? एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट इतकं सांगितलं तुम्हाला. तर याचा आन्सर लिहूया. लॉग लिहिलेला आहे. लॉगचा आन्सर किती येणार आहे मुलांनो? लॉगचा आन्सर येणार आहे 1/2. लिहून टाकलं. पण कोणावरती लॉग अप्लाय होईल? या बाजूचा नंबर कोण आहे? 1.6487. 1.6487 बरं का मुलांनो. आणि टू द बेस काय रे? ई. टू द बेस ई. या प्रकारे तुम्हाला हे लिहिता येणार आहे. ठीक आहे मुलांनो. हे झाले किती प्रॉब्लेम? बरेच प्रॉब्लेम झालेले आहेत. हे 6 प्रॉब्लेम आपल्या समोर दिसत आहे. प्रत्येकाला एक काय करूया आपण? हायलाईट करूया. समोर लगेच उत्तरं दिसणार आहे तुम्हाला. कसे आले तुम्हाला समजलेत का? बघा मुलांनो. आणि पुढच्या प्रॉब्लेमलाही समजावून घ्यायचं आहे लगेच. काय आहे नेक्स्ट तो आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम देखते बच्चो. एकच प्रॉब्लेम आहे, त्यानंतर होमवर्क आहे, मग तुम्ही तो करणार आहात. 54�0 आहे आणि त्याचा आन्सर किती दिलं आहे मुलांनो? 1. कसं लिहिणार लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये? लॉग लिहा तर. आणि लॉग कशावर? आपल्या लॉगचा आन्सर किती पहिलं ते सांगा. लॉगचा आन्सर किती? डोक्यावरती जो आहे तो नंबर, दॅट इज 0. पण कोणाचा लॉग घेतो आहे मग? त्या बाजूचा नंबर 1. आणि इथला बेस जर 54 आहे तर इथंही बेस 54. नाही तर लोक म्हणतील 54 तर मोठा नंबर आहे, तो बेसला कसा आला आहे? तर तसं नाही, म्हणजे उलटं करू नका. बेस को बेसी रहने दो, इसको दूसरा नाम न दो. हे लक्षात ठेवा. हे तुमचा आन्सर झालेला आहे. दॅट्स इट. तर अशा प्रकारे एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक फॉर्म तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि यावर डिपेंड असणारे मी 6 प्रॉब्लेम तुम्हाला दिलेत, ज्याची सोल्युशन तुम्ही करायचे आहेत. आणि ते सोल्युशन झाल्यानंतर मला तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचे आहेत. नंबर 9850749654 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही काय करा मुलांनो? मला तुमचे सोल्युशन सेंड करा. मी प्रत्यक्ष चेक नक्कीच करतो. जे विद्यार्थी मला सेंड करतात त्यांना माहिती आहे. आणि तुमचं बरोबर आले की नाही तुम्हाला क्लिअर होणार आहे. कारण हा बेसिक मॅथमॅटिक्स M1मध्ये असणारा पहिला टॉपिक आपण सुरू केला आहे. म्हणजे त्याचं बेसिक मानता जवळपास बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही त्यात शिकणार आहात. तर मुलांनो, आता आहे कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे एक्झाम्पल बघताय ना तुम्ही? हे एक्झाम्पल बघून व्यवस्थित करा. कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म ये थोड़ा अलग है, उल्टा करेंगे अभी. म्हणजे इकडून मी तिकडे गेलो होतो, आता तिकडून मी इकडे येणार आहे. बस एवढंच काम आहे. एक्सपोनेन्शियलकडनं लॉगॅरिथमिक आलं होतो, आता लॉगॅरिथमिकचं एक्सपोनेन्शियल करायचं. दॅट्स इट. ये बहुत इझी टास्क आहे बच्चो. त्यापेक्षा मागच्यापेक्षाही सोपं आहे. कसं बघा. आता उत्तर लिहायचं. पहिला प्रॉब्लेम एकदम इमानदारीत उत्तर लिहून दाखवतो आहे. गिवन काय म्हणायचं आहे मुलांनो? गिवन दिलेलं काय आहे? तर दिलेलं आहे लॉग ऑफ
0.125 टू द बेस 8 इज इक्वल टू -1. कसं लिहूया मुलांनो, तर याला लिहिण्याचे हेन्स. म्हणून मला सांगा इथला बेस कोण आहे मुलांनो, 8. तो बेस को बेस ही रहने दो, 8 लिहून टाका. आणि डोक्यावरती कोण येणार, त्या बाजूचा नंबर डोक्यावरचा नंबर. लॉगचं जे आन्सर असतं तो डोक्यावरचा नंबर असतो, पॉवर. तर 8चा पॉवर किती, -1. ओके, इथं मला वाटतं ओके -1 नसणार आहे सर. हे किती असतील माहिती का, प्रॉब्लेममध्ये करेक्शन आहे. देअर मस्ट बी -3. काय असणार आहे, -3 असणार आहे. कळलं का मुलांनो. 8चा पॉवर किती, -3 इज इक्वल टू किती आन्सर असणार आहे मुलांनो, 0.125. ओके, फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये करून बघायचं का. ओके, आता मी जो प्रॉब्लेम जिथून घेतला आहे तिथं कदाचित ते चूक असणार आहे, किंवा मी लिहिताना चुकीचं लिहू शकतो. ओके, 0.8 raised to -3 1/8 raised to 3 8 raised to 3 इज इक्वल टू, आणि याला आपण 1/512 सॉरी ठीक आहे. इथं ते कॅल्क्युलेशन मला वाटतं करून बघा तुम्ही काय असणार आहे. ह्याच्यात जरा गडबडी आहे, इस प्रॉब्लेम में कुछ तो गडबड है. ओके, हे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये तर नाही येते. हा प्रॉब्लेम जिथून घेतला आणि ते बघूया आपण. इथे काहीतरी वेगळा नंबर घेऊया बरं का मुलांनो. लॉग ऑफ सपोज आपण घेऊया 216 टू द बेस 6 इक्वल टू 3. हा प्रॉब्लेम घेऊया आणि याचा आन्सर सांगूया. त्यात काय करेक्शन आहे पुढच्या याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. तर मुलांनो हा प्रॉब्लेम आहे, जरा इमानदारीत लिहिला आहे. लॉग ऑफ 216 टू द बेस 6 इक्वल टू काय येतं रे, 3. आता हे कसं होणार मुलांनो, हे कसं होणार. इथे मुलांनो मला सांगा बेस किती आहे, 6. बेसला बेस ठेवायचं आणि लॉगचं जे आन्सर असतं दॅट इज व्हॉट, पॉवर. मग बेसचा पॉवर किती आहे, 3, आणि त्याचा आन्सर किती असणार आहे, ऑब्वियसली 216. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. त्यानंतरच्या स्टेपमध्ये मुलांनो आता पुढचे प्रॉब्लेम पटापटा येतील तुम्हाला. बघा कशा रीतीने करायचा आहे. पुढचा प्रॉब्लेम हा आहे, बेस किती आहे मुलांनो सांगा बरं. बेस आहे 10. रेस्ट टू पॉवर किती लिहूया, या हा जो आहे -2. आन्सर किती येईल, 0.01. झालं आपलं उत्तर. त्यानंतर मुलांनो इथे सांगा बेस किती आहे, 10. पॉवर किती येईल, लॉगचा आन्सर 0. आन्सर किती येईल मुलांनो, 1. बरं का, हे कसं करतोय लक्षात घ्या. याच्यामध्ये बेस किती आहे, ए आहे, स्मॉल ए. रेस्ट टू पॉवर किती, x येईल, आणि आन्सर किती येईल, इथला कॅपिटल ए. कळतंय का मुलांनो. लक्षात ठेवा बेस प्रत्येक ठिकाणी जो आहे तोच बेस घेतला आहे, आणि इकडे जे आन्सर आहे दॅट इज पॉवर, आणि ते पॉवरचं उत्तर मग हा नंबर. हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. हे किती प्रॉब्लेम झालेत, 4 झालेत. तो फक्त बदलला आहे मी, त्यात करेक्शन होतं म्हणून. इकडे या, ह्या प्रॉब्लेममध्ये मला सांगा मुलांनो याचा आन्सर बेस आहे 2. बरोबर आहे ना. पॉवर किती लिहूया, हा 8, आणि इज इक्वल टू किती आन्सर येणार आहे मुलांनो, 2/8. आता मला सांगा 64चं 32 हे 8 नसणार आहे. हे असे जिथनं घेतले ना तिथंच अडचण आहे ही खरी. तर 2/5 हा 32 होतो मुलांनो. 2 किती असेल, 6. 2/6ची व्हॅल्यू किती असणार आहे, 64. 2चं 6 वेळा मल्टिप्लिकेशन केलं तर 64 होतात. वाटलं असतं करून बघा. 2 × 2 × 2 परत 2 × 2 × 2. सांगा मुलांना 2 2 जार 4 4 2 जार 8 8 2 जार 16 16 2 जार 32 32 जार 64. बरोबर आहे का नाही. हे असं आहे, म्हणजे मी बरोबर सांगितलं आहे तुम्हाला. लक्षात ठेवा हे असं लिहिलं आहे. याच्यामध्ये हे जरा थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला, हे सांगून देतो आहे. मला सांगा मुलांना इथे बेस काय आहे, तर बेस आहे 5. पॉवर किती राहतील, -2. आन्सर किती येईल, हे 1/25. दॅट्स इट. हे तुमचं आन्सर येणार आहे मुलांना. 5⁻²चा आन्सर 1/25. इकडे या, तुम्ही म्हणणार हे ln काय लिहिलं सर. लॉग जेव्हा बेस ई असतो तेव्हा त्याला ln असं सुद्धा लिहितात. तुम्ही म्हणणार इथं बेस दिला नाही, पण हा बेस दिला आहे. बेस किती समजायचा, ई बेस समजायचा, ln दिला आहे म्हणजे. मग लिहायचं कसं, जेव्हा लॉगचा बेस दिलेला नसतो तेव्हा तो
एक्सपोनेन्शियल बेस असतो, बेस को बेस लिखो ई, पावर किती लिहायचं 0 आणि मग त्याचा आन्सर किती येईल मुलांनो 1. झालं उत्तर. इथे सुद्धा बेस दिलेला नाही आहे म्हणजे बेस काय घ्यायचा मुलांनो ई, पावर किती घ्यायचं 1 आणि त्याचा आन्सर हे येणार आहे e⁻1 = e. दॅट्स इट. हे तुमचं काय झालं आहे मुलांनो, आन्सर झालेलं आहे. डन, डनाडन, डन. पुढे जाऊया मुलांनो पुढच्या प्रॉब्लेममध्ये. हे 4 प्रॉब्लेम दिलेत मी तुम्हाला होमवर्कला, जरूर सोडवा आणि मला सेंड करा नंबरवरती. ठीक आहे. अजून आता एक छोटीशी एक नवीन प्रॉब्लेमची एक तुम्हाला काय करतो आहे सांगतो आहे आणि त्याला आपण नेक्स्ट सेशनमध्ये काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. चला तर हा प्रॉब्लेम आहे मुलांनो, सॉल्व करायचं आहे. जेव्हा सॉल्व हा वर्ड येतो मुलांनो तेव्हा त्याचा अर्थ त्यामध्ये वापरलेला जो व्हॅरिएबल आहे त्याची व्हॅल्यू काढायची असते. यामध्ये कोणता व्हॅरिएबल आहे, एक्स, तर एक्सची व्हॅल्यू काढा. यामध्ये एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू काढा. तर बघूया आपण कसं करायचं. आन्सर लिहिताना लिहिण्याची पद्धत लक्षात घ्या. पहिलं तर म्हणायचं आहे गिवन. काय गिवन, log of x to the base 2 इज इक्वल टू किती दिलं आहे -2. बहुत ही सिंपल आहे बच्चो. याला जर सॉल्व करायचं असेल तर हे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये ट्राय टू कन्वर्ट इन टू एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे तुमचं उत्तर येणार. काय होणार मुलांनो, बेस को बेस ही रखो, पावरला किती लिहूया मुलांनो -2 लिहा आणि इज इक्वल टू आन्सर किती येईल मुलांनो x. आता मला सांगा 2⁻². तुम्हाला आठवतं का लॉज ऑफ इंडायसेस, निगेटिव्ह पॉवर असेल तर त्याला 1/2चा स्क्वेअर असं लिहितात खाली आणि इज इक्वल टू किती रे मुलांनो x आणि 1/2चा स्क्वेअर म्हणजे किती होईल मुलांनो 4 इज इक्वल टू x. हे काय झालं आहे मुलांनो तुमचं फायनल आन्सर. म्हणजे त्याला आपण असा ब्रॅकेट करा, x = 1/4 लिहा आणि मग ब्रॅकेट करा. हे तुमचं काय झालं आहे मुलांनो फायनल आन्सर झालेलं आहे. कळलं आहे का तुम्हाला. डन. पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. यामध्ये बेस कोण आहे मुलांनो सांगा, 4 आहे सर. पावर किती होईल सांगा बरं, 2 होतील आणि इज इक्वल टू किती येणार आहे, ते येणार x + 3. कळतं आहे ना तुम्हाला. एकदम सिम्पल आहे. हे फिरवता आलं पाहिजे. 4 आहे बेस, पावर होईल 2 आणि हे असणारे आन्सर. लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक करता आलं पाहिजे. 4चा स्क्वेअर किती बोला 16 इज इक्वल टू x + 3. आता हे लिनियर इक्वेशनसारखं तयार झालं आहे. +3ला पाठवलं तिकडे काय होईल बरं, इकडे 16 - 3 = x म्हणजे x इक्वल टू किती होणार मुलांनो 13. ये अपना आन्सर हो गया है बच्चों कंप्लीट. बघू शकताय ना तुम्ही मुलांनो. दॅट्स इट. बघा हे 2 प्रॉब्लेम आपले झालेले आहेत कंप्लीट. तर बच्चे लोक नेक्स्ट पावर किती आहे मुलांनो 3 बरं का. बेसला बेस लिहा, रेस टू किती लिहूया 0 आणि आन्सर किती होईल x. बच्चों को पता है अभी एनी नंबर रेस टू एनी नॉन झिरो नंबर रेस टू 0 इज व्हॉट 1. बरोबर आहे ना मुलांनो. इज इक्वल टू x म्हणजे x इक्वल टू किती आलं रे मुलांनो 1. झाला माझा आन्सर. हाय काय नाही काय नाही का. आता मला सांगा इथे पण काय होणार, हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहा. बेस किती आहे 5, पावर किती लिहिणार इकडे 1 इज इक्वल टू आन्सर किती येणार मुलांनो, हा ब्रॅकेट x - 7. बघा 5 बेस आणि रेस टू पावर 1 आंसर x 5 रेस टू 1 किया तो 5 रहेगा बच्चों. इज इक्वल टू x - 7. काय करणार आपल्याला x काढायचं ना, -7ला ट्रान्सफर करा. 5 + 7 इज इक्वल टू x म्हणजे x इक्वल टू किती येणार मुलांनो 12 येणार. आन्सर 12 आलेला आहे. इज इट क्लिअर टू यू बच्चे लोक. हे तुम्हाला समजलं आहे का सर्व विद्यार्थ्यांना. हे जर समजलं असेल तर मग हे 2 प्रॉब्लेम खास तुमच्यासाठीच आहेत. हे तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि याचे उत्तर मला सेंड करायचे आहेत बरं का मुलांनो. तर आज मी एक ब्रीफ असं थोडक्यात काय दिले तुम्हाला, इंट्रोडक्शन दिलं आहे लॉगॅरिथमचं. नेमका लॉगॅरिथम म्हणजे काय हे मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. ओके. हा व्हिडिओ आवडल्यास, हे लेक्चर आवडल्यास, हे सेशन आवडल्यास आपल्या लेक्चरला व्हिडिओला नक्कीच काय करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील जेव्हा जेव्हा लेक्चर अपलोड केलं जाईल, जेव्हा जेव्हा मी लाईव्ह असेल तेव्हा. आणि तुमच्या सर्व मित्रांबरोबर काय करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही सिरीज जाऊ द्या म्हणजे जेणेकरून त्यांनाही या सिरीजचा काय होईल मुलांनो फायदाच होणार आहे. ओके. तर मुलांनो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.